सोलापूर जिल्ह्यासह शहरामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशांवर पोहोचल्यानं कडक उन्हाचा चटका नागरिकांसह प्राण्यांना सुद्धा बसू लागलाय। त्यामुळे नागरिकांनी उन्हामध्ये काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं केलं जातंय। तर सोलापूरमध्ये तापमानाची तीव्रता लक्षात घेता शहर पोलिसांच्या वतीनं दुपारच्या वेळेमध्ये सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। सविस्तर पाहूयात। सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर, नागरिकांसह प्राण्यांनाही उन्हाचा चटका। दुपारच्या वेळेत सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय। सोलापूर जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यानं सोलापूर शहरातील प्राणी संग्रहालयातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या। उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक प्राण्यांच्या पिंजऱ्यांबाहेर कूलर बसवण्यात आले असून दुपारच्या वेळेत त्यांच्यावर पाण्याची फवारणी सुद्धा केली जाते। तर उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी आपण दरवर्षी उपाययोजना करतो। त्यामध्ये सध्या तुम्ही बघितलं की ग्रीन शेड आपण मारलेला आहे पिंजऱ्याला साईडने। त्याला रोज आल्यावर पाणी मारलं जातं आणि आतमध्ये सुद्धा स्वच्छता होऊन आणि 2 कूलरची व्यवस्था आपण केलेल्या प्राण्यांसाठी। आणि जे बाहेरचं आपलं जे त्यांचं कराल एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जे हौद केलेलं आहे त्या हौदामध्ये आपण पाणी सोडतो। ते पाण्यात ते म्हणजे बसतात, खेळतात पाणी। तर म्हणजे त्यांच्या थोडक्यात म्हणजे टेम्परेचर कंट्रोलसाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत। सोलापुरात सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो। दुपारच्या वेळेस उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्यानं वाहन चालक, कामगार, विद्यार्थी तसंच व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय। शहरातील अनेक ठिकाणी नागरिक डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घालून तसंच चेहरा झाकून बाहेर पडताना दिसताय। दरम्यान डॉक्टरांनीही नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि डोक्याचं संरक्षण करावं असा सल्ला दिला। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्यानं उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केलंय। ORS, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा। उपाशीपोटी उन्हात बाहेर पडू नये। हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दुर्धर आजार असलेली लोक यांनी या उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। यंदाच्या मोसमात राज्यात सोलापुरात सर्वाधिक तापमान आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात सोलापूरच्या उन्हाचा पारा 40 अंशांपार पोहोचला। त्यामुळे सोलापुरातील नागरिकांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पोलीस आयुक्तांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचं शहरवासियांनी स्वागत देखील केलंय। जास्ती ऊन असणारे आणि ट्रॅफिक फ्लो कम असणारे वेळ जे आहे पर्टिक्युलरली 11 ते दुपारी 4 वाजतापर्यंत। आता ट्रॅफिक म्हणजे सिग्नल्स चालू ठेवून तिथं भर उन्हात लोक उभं राहण्याच्या अवॉइड करण्यासाठी 11 ते 4 पर्यंत सिग्नल्स बंद राहील। पण आपलं फिजिकल मॅनपॉवर तिथं असणारे ट्रॅफिक मॅनेजमेंट त्यांच्या मार्फत करण्यात येईल। सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढल्यानं थंड पेयांच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे। उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक ताक, लिंबू पाणी, फळांचे रस तसंच थंड पेयांचा आधार घेत असल्याचं चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये दिसतंय। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।